संघटना जी आहे या शहरात शिवसेनेचा जो काही आवाज आहे तो कायम ठेवणे, त्याला ताकदवर बनवणे ही पण एक जबाबदारी आहे. आणि महापालिकेतला जो काही सध्या 52 कोटीचं हे जे काही प्रकरण तुम्ही आता मध्यंतरी पाहिलं असेल, वाचलं असेल, ह्याच्यावर आवाज उठवणे अशी तिहेरी जबाबदारी आता एक खांबी तंबू म्हणून तुमच्यावर आलेली आहे. निश्चितच आपण जर पाहिलं तर आपण जर सुरुवातीला सांगितलं की बाबा खासदारांच्या प्रभावामुळे अनेक जण शिंदे गटात दिले, तर असं काही नाहीये. बोटावरती मोजणे इतके आणि काहीतरी मिळन आणि मला काहीतरी मिळावं या दृष्टिकोनातून ते त्या तिकडे गेले असतील. परंतु आपण जर पाहिलं तर आजही शिवसेनेचा जो मतदार आहे आणि जो कडवा शिवसैनिक आहे आजही आपल्या मताशी आणि आपल्या विचारांशी आणि शिवसेनेशी ठामपणे उभा आहे. दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाची भूमिका, तर ते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की निश्चितच आत्ताच नियुक्ती होऊन 2 दिवस झालेले आहेत. जुने जे आमचे शिवसैनिक आहेत, जुने नवीन जे शिवसैनिक आहेत, काही माझ्या संग युवा सेनेला काम करणारे जे शिवसैनिक होते, युवा सैनिक होते, या काही शिवदूत असतील आमच्याकडे किंवा काही आरोग्य संघटना असेल, निश्चितच या सगळ्यांची आम्ही एकत्रितरित्या एक मीटिंग घेऊन येणाऱ्या काळात निश्चितच एक चांगली कार्यकारिणी, सुरुवातीला तर कार्यकारिणी एक चांगली कार्यकारिणी ह्या 1 महिन्यात आम्ही देण्याचा प्रयत्न करू. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.